पिंजरा पिंजरा रे काय नारायणीबाई, आज सकाळी सकाळी मनात कुणाबद्दल एवढा राग आहे कळू देत आम्हाला? मम्मा, मला तुझ्याशी बोलायचंय. शालिनी काकू, तू आज जा. माझ्याशी जे काही बोलायचं आहे ते शालिनी समोर बोल की, काय हरकत आहे? मम्मा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अक्का हो, तिला महत्वाचं बोलायचंय ना, मग जाते की मी. शालिनी, आजपर्यंत मी तुझ्याशिवाय कधीतरी पूजा केलीये का? मग आज काय नवीन आहे? ती बोलेल तुझ्या समोर. मम्मा, अगं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बोल. अक्का हो, पूजा झालीये आणि तशी स्वयंपाकघरात बरीच काम आहे. येते मी. आता बोला, काय बोलायचंय ते. मम्मा, त्या चंचलाला देवळात घेऊन जायला का सांगतेस मला? मग हा विषय कुठे बोलला गेला पाहिजे असं वाटतंय तुला? मम्मा, हे बघ, जे व्हायचंय ना ते सगळं तिच्या समोर होऊ दे, म्हणजे निदान तिला तरी कळेल ना की तात्या आणि गजा काय लायकीचे आहेत ते. नारायणी, मी सुपीच्या बाजूनी उभी आहे म्हणजे चंचलेच्या विरुद्ध जातीये असं नाही, कळलं का? हे बघ, तिच्या बाबतीत थोडंफार वाईट झालं तर आपल्याला काही फरक पडत नाही. तसंही आपल्या मनात तिच्याबद्दल काहीच नाहीये ना. नारायणी, चंचलेनी आपलं काही वाकडं केलंय का? नाही ना. मग आपण तिच्याशी का वाईट वागायचं? मला पटत नाही हे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंचला आपल्याकडे पाहुणे आहे. आपण तिला हसत हसत निरोप देऊ शकलो नाही तर कमीत कमी आपल्यामुळे ती रडत जाऊ नये एवढं आपण करू शकतो, नाही का? म्हणून काय तिला आपण काहीच सांगायचं नाही का? नाही, म्हणजे तिला काय सांगायचं, कधी सांगायचं, कसं सांगायचं, कुठे सांगायचं हे सगळं गोरख ठरवेल. आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, कळलं? गुड मॉर्निंग. काय आशीर्वाद देऊ तुला सांग? अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणालात ना तरी चालेल, कारण मला मुलांची खूप आवड आहे आणि लग्न झाल्याच्या पहिल्याच वर्षी मला मूल हवंय. सुखी हो. चल मग चंचला, आपण निघायचं. येते. अरे गोरख, तू इथं आहेस हे माहिती असतं तर तुझ्याकरता पण चहा आणला असता मी. बघू जरा पेपर बघू एक मिनिट. काय लिहिलंय भविष्यात आज? तटस्थ राहाल. मी नेहमीच तटस्थ असतो. शालिनीचं काय भविष्य? आजचा दिवस ढकलाल. हे पण काही नवीन नाहीये, निहित भविष्य आहे. काय रे बाबा, एखाद्या अशा कोडमुड्या ज्योतिषासारख्या कशाला सकाळी सकाळी पोथ्या उघडून बसलाय? आता मध्ये बोललाच तर तुझं पण भविष्य बघतो गोरख. काय बापरे, नातेवाईकांशी मोठं भांडण. मग त्यात काय नवंय? पुरे काय शिळी भविष्य लिहिलेत सगळी. शी शी शी. हे नाही, पण जरा नीट बघ. नाही, नातलग म्हणून तुझं नाव नाहीये ना? नाही नाही, माझं असूच शकत नाही ना, कारण माझं भविष्य आजचं असं आहे की तटस्थ राहाल, कोलमडून पडाल असं नाहीये ना. अरे बापरे, मग आज नक्की कोणाचे दिवस भरले म्हणायचे? नाही, काय सांगता येत नाही रे. तर बघ ना, आता मी वाचलोच आणि समजा दादानी तुझ्या 2 कानाखाली मारल्या, नाही समजा, तरी तू त्याच्याशी भांडण करू शकत नाहीस. शालिनी तर शक्यच नाही, गरीब गाय आहे बिचारी ती. आणि ओजस आपला नातेवाईक आहे का नाही अजून ठरायचंच आहे ना आपलं. म्हणजे अरे तो ओजस काय नातेवाईक नाही का आपला? नाही, नारायणी जोपर्यंत त्याला आपला नवरा मानत नाही ना तोपर्यंत आपण पण त्याला नातेवाईक मानू शकत नाही ना. तेही खरंय.
आता राहता राहिली अक्का आणि नारायणी. बोल, तुला कोण चालेल? नारायणी बिचारी. म्हणजे अक्का राहिली. बापरे, म्हणजे अक्का बरोबर राडा होणार आहे का काय तुझा? धन्यवाद शालिनी वहिनी. आधी नीट बघायचंच ना कोण देते चहा ते. या भविष्यकर्त्याला अक्काने बरोबर तोंडावर पाडलंय बरं का. म्हणजे नातेवाईकांची हितगुज असं भविष्य असायला हवं होतं तुझं. अरे जरा थांब, अजून ठरायचंय ते. का रे? नाही म्हणजे आज दिवसभरात घडतात त्यापेक्षा जरा वेगळ्या गोष्टी घडल्या. कदाचित ती सूचना असेल वादळाची. आपण फक्त वाट बघायची. गोरख, तू वाद घालतोस म्हणून वादळ निर्माण होतं. पण तू जरा समजुतीने घेतलंस ना तर आपण सगळे गुण्या गोविंदांनी या शेलारवाड्यात नांदतो. कळलं? अक्का चहा दिलास, धन्यवाद. मुद्द्यावर येऊन काय बोलायचं ते बोल. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. फक्त तुझगावात कुणावरही अन्याय झालेला मला बघवत नाही म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले. अक्का कोणावरही अन्याय होऊ नये हे वाटण्याआधी स्वतः पहिल्यांदा न्यायानं वागायचं. आणि एकंदरीत तुझी वागणूक पाहता मी कसं हे मानू की न्याय अन्यायाचं भान तुला आहे. जुनी दळणं दळण्यात तुला आनंद असेल तर तो आनंद तू घे. ठीक आहे. नाही मग नवं दळण काय आहे हे तरी कळू दे ना मला. चंचलाचं गजाशी लग्न होऊ शकणार नाही. पण तसंही ते अजून ठरलेलंच नाही. नाही, बरोबर आहे तुझं. मला एवढंच म्हणायचंय की चुकून त्यांचं लग्न ठरलं तरीही ते होऊ शकणार नाही. का? नाही म्हणजे नागनाथ मगासपासून जसं भविष्य वाचतोय तसं तू कोणाचं लिहून वगैरे आलीस? इतर कोणाचं माहिती नाही, पण गजाचं भविष्य मला चांगलंच माहिती आहे. त्याचं चंचलेशी लग्न होऊ शकत नाही कारण त्याचं आधीच लग्न झालंय. कोणाशी? नामदेव मानेची मुलगी सुपी. आनंदी, खरं तर मला तुझी चौकशी करायची पण मनात ज्याची भीती आहे त्याबद्दल आधी बोललेलं बरं. नाही वीर, तू ना चुकून जरी दुसऱ्या कोणत्या विषयावर बोललास ना तरी मी बोलून देणार नाही. तिथे झोप उडाली आहे माझी. का? मी गेल्यानंतर तिथे काय झालं का? नाही म्हणजे विशेष काही नाही. बरं मला सांग, तात्या कसं? तळतळ चालूच आहे का अजून? नाही तसे शांत आहे, निदान वरवर तरी. बरं आनंदी, तुझ्या लक्षात आहे ना आज काहीही करून सुपीला भेटून यायचं सांग तू. हो आहे ना लक्षात माझ्या. मी जाणार आहे तिला भेटायला. भेटून येते नाही लगेच जा आनंदी, नाही तर घड्यात पुढे सरकणारा काटा बऱ्याच गोष्टी पुढे नेला. हा ठीक आहे. ठीक आहे, ठेवतो मी फोन. काय सुनबाई,
कोणाचा फोन होता हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहिती आहे तुमच्या नवऱ्याचाच फोन असणार आहे. नाही नवऱ्याच होत रे. काय येत नाही ना चिरंजीव? 4-5 महिने येऊ नका म्हणा त्यांना. हा काही गरज नाही, एवढ्या काही गरज यायची. तात्या मी कसं सांगणार त्यांना, तुम्हीच सांगा. सांगणार म्हणजे काय, घाबरतो की काय नाही त्याला? पण या घरातली सोनबाई म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही? हो सोनबाई, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही चाललाय कुठं? बाहेर चालली आहे तात्या. मला उत्तर न देताच म्हणजे आमच्या चिरंजीव आमची काही किंमत नाही, आता सोनबाईला पण किंमत नाही आमची? नाही तात्या, तसं नाही. ते भाजी आणायला जायचं होतं, स्वयंपाकाला उशीर होतोय ना. जा. काय चिल्लर पार्टी? हा काय नवीन घ्या राव, नवीन पॅन्ट घ्या नवीन. आता हा काय म्हणले चिरंजीव? काय म्हणले, कधी येतात चिरंजीव? काय मला कोणाचं चोरून बोलणं ऐकायला आवडत नाही. अरे म्हणजे या घरात झालंय काय? हा म्हणजे तुमची हिंमत वाढली का माझा डाग कमी झालाय? तर ते मला काय माहित. पण तुला काय माहिती तुला? सांग कधी येतात चिरंजीव? काय बोलणं झालं त्यांचं? एवढी भीती वाटते तर तुम्हीच करा ना स्वतः फोन वीर दादाला. एवढं सगळं ऐकल्यावरही तुला माझ्यावर विश्वास नसेल तर राहिलं. अक्का, मी तुझ्यावर विश्वास का ठेवावा हे तरी सांग ना. कारण गजाशी मी या सगळ्या गोष्टी बोललो. नामदेव स्वतः इथे आपल्या वाड्यावर आला होता सुपीला घेऊन, आणि त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की गजानी सुपीच्या कपाळावर कुंकू लावलं आणि तिच्याशी लग्न केलं, आणि गजानी हे केलं ना तेव्हा तुझी लाडकी आनंदी तिथे होती. मला प्रामाणिकपणे गोरख असं वाटतं की गजानी सुपीशी लग्न केलं, त्यानंतर ह्या बाजी शिंदेची गडगंज श्रीमंती बघून त्याची मती फिरली असावी आणि त्यांनी चंचलेशी लग्न करायला होकार दिला असावा. अक्का, इथेच तर तुझं बोलणं खोटं पडतंय ना. कारण गजानं अजून चंचलाला होकार दिलेलाच नाही. हा, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे गडगंज संपत्ती वगैरे बघून त्याला लग्न करायचं असलं असतं तर त्यांनी घाई केली असती, पण तसंही काही नाही. म्हणजे चंचलेची पसंती कळल्यानंतरही गजाने माझ्याकडे वेळ मागितलाय विचार करायला. हे बघ, गजा जे करतोय ते का करतोय, तात्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय मला माहिती नाही. वस्तुस्थिती ही आहे की गजानी सुपीशी लग्न केलंय आणि त्याचं दुसरं लग्न होऊ शकत नाही. मी ते होऊ देणार नाही, कारण मी सुपीला न्याय मिळवून देणार. मी तिच्या पाठीशी उभी आहे. अक्का, तू मला सल्ला देतेस का धमकी? मी तुझ्याशी फक्त शांतपणे स्पष्ट बोलतेय. वस्तुस्थिती काय आहे ते मी तुला सांगते बास. गजा जर असं काही वागत असेल ना तर त्याची काही धडकत नाही. हातपाय तर तोडीनच मी, पण अक्का तूही लक्षात ठेव, सुपीला मध्यस्थी घेऊन जर कोणी काही कारस्थान रचत असेल ना त्यालाही सोडणार नाही. मग तो कोणाचा कोणी असेल ना तरी मला फरक पडणार नाही. लक्षात ठेव. सरळ सरळ धमकी देऊन गेला की ग तो. मी घाबरत नाही ना त्याला
ना त्याच्या धमकीला. रुपी कुठे? देवळात गेली. तिला नाही ना लागलं? तर विचारून काय उपयोग आहे? आमचे भोग आहेत, आम्ही भोगतो बस. नाही काका, तसं नाहीये हो. तर नका अशा दाखवू आम्हाला. तुमच्या तोंडाकडे बघत बसतो आणि मग तोंड कशी पडतो. पिंजरा